कथेचं नाव आहे मध्यरात्री भेटलेली ती, भाग पहिला. मी आयुष, एक मुंबईकर तरुण. मुंबईचा कोस्टल एरिया हा कुलाब्यापासून वर्सोवापर्यंत एका रेषेपर्यंत जोडला गेलेला आहे. हा जिथे संपतो तिथेच यारी रोडच्या वर्सोवाला मी राहतो. 1 वर्षापूर्वी एक विचित्र घटना माझ्या आयुष्यात घडली. ही गोष्ट मी ममा सोडून कधीच कोणाशी शेअर केली नाही, अगदी माझ्या आईबाबांबरोबर देखील नाही. मग तुम्ही म्हणाल, ही मम्मा कोण? कळेल तुम्हाला पुढे सगळं. माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मी नेहमीच ही गोष्ट दडून ठेवली, पण आता राहवत नाही. मला ती घडलेली अविश्वसनीय घटना तुम्हा सर्वांसोबत शेअर करायची आहे. तुम्ही विश्वास ठेवाल की नाही माहीत नाही, पण मला मन मोकळं करायचं आहे. 1 वर्षापूर्वी मी आणि माझ्या मित्राने एक स्पोर्ट्स बाईक विकत घेतली होती. आमच्या 5 जणांचा मित्रांचा ग्रुप होता आणि आम्ही 5ही जण स्पोर्ट्स बाईकचे वेडे होतो. एकदा कट्ट्यावर बसलो असताना आम्ही ठरवलं की एका रात्री वर्सोवा ते जुहू छान बाईक राईड मारायची. गेल्या आठवड्यापासून आपलं चाललेला प्लॅन प्रत्यक्षात काही उतरत नव्हता. शेवटी एका शनिवारी आम्ही रात्री 11 वाजता बाईकने जुहू बीचला जायचे ठरवले आणि तेथे एका हॉटेलमध्ये कॉकटेल आणि डिनर घ्यायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही रात्री 11 वाजता जुहू बीचला जाण्यासाठी निघालो. छानसा रम्य प्रवास करत आम्ही जुहू बीचला सी प्रिन्सेस नावाच्या एका विलासी हॉटेलमध्ये ठरल्याप्रमाणे पोहोचलो. डिनर घेऊन बाहेर पडेपर्यंत रात्रीचे 1:30 वाजले होते. आम्ही आमच्या बाईक्स हॉटेल सी प्रिन्सेस समोरचं समुद्रकिनारी लावल्या आणि तिथे अजून तासभर गप्पा गोष्टीत वेळ घालवला. इतक्यात माझ्या मित्राच्या डोक्यात एक उरक असलेली कल्पना आली की आपण बाईक रस्त्यावरून न काढता आज समुद्रकिनाऱ्यातून काढावी. माझ्या मित्राला मी वेड्यात काढलं, कारण जर पोलिसांनी पाहिले असते तर नक्कीच पोलिसांनी आमच्या बाईक जप्त केल्या असत्या आणि आम्हाला देखील आत टाकले असते. त्यात आम्ही हॉटेलमध्ये मद्यपान देखील केलं होतं. पण नंतर सगळे या गोष्टीला तयार झाले. केवळ मी तयार नसल्यामुळे सगळेजण मला फाट्या म्हणून चिडवायला लागले. आणि मग काय, माझा इगो डिवसला गेला आणि आमच्यामध्ये पैज लागली. आणि तिथेच सुरू झाली ती भयान रात्र आणि थरकाप उडवणारे ते माझे 3 तास. मी आणि माझा मित्र 3चा काउंटडाऊन म्हणून दोघेही बाईक पळवत वाऱ्याच्या वेगाने किनाऱ्यावरून सुसाट सुटलो. डाव्या बाजूस समुद्राच्या लाटा त्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात भलत्याच फेसाळलेल्या वाटत होत्या. उजव्या बाजूस किनाऱ्यावर रस्त्यालगत असणाऱ्या माडाच्या फांद्या अचानक सुटलेल्या वाऱ्याच्या झोक्याने विरुद्ध दिशेला वाहत होत्या. मध्यरात्रीचे 2 वाजले होते. समुद्रकिनारी भयान शांतता होती. दूर दूरपर्यंत चिटपाखरू देखील दिसत नव्हते. जाड ओल्या वाळूमुळे आमच्या दोघांच्याही बाईक्सचा वेग बऱ्यापैकी मंदावला होता. 2-1 किलोमीटर पुढे जाताच माझा मित्र जोरात ओरडू लागला, "अरे, पोलीस लाईट मारतायत, पोलीस आले बघ." पाहतो तर काय, उजव्या बाजूस 2 पोलीस त्यांच्या मोटरसायकलवर बसून खरंच टॉर्चचा प्रकाश मारत होते. शिटी वाजून आम्हाला किनाऱ्यावरून रस्त्यावर येण्याचा इशारा करत होते. पोलिसांना बघताच क्षणी माझा मित्र तिथून धूम ठोकून किनाऱ्यावरून रस्त्यावर बाईक घेऊन गेला. मी मात्र बाईक सरळ धावत नेली, अगदी सुसाट, कसलाही विचार न करता. मी आपल्या वेगळ्याच धुंदीत होतो की ही बेट मी जिंकलो, की मित्रांसमोर फुशारकी मारायला तयार, आणि कोण फाट्या हेही देखील त्यांना कळलं असतं. याच विचारात असताना अचानक माझ्या बाईकसमोर एक मुलगी येऊन थबकली. मी बाईकचा ब्रेक जोरात मारला. बघतो तर काय, समोर एक पांढरा स्कर्ट परिधान केलेली, मोकळे केस सोडलेली, घाबरलेली, पाणवलेल्या बोलक्या डोळ्यांची, सुंदर गौरवर्ण चर्येची कोवळी मुलगी माझ्याकडे पाहत होती. पहिले तर मी घाबरून गेलो. मला तर वाटलं अपघात होऊन या मुलीला कुठे दुखापत तर नाही ना झाली. मी तिला काही विचारायला जाणार, इतक्यात तीच माझ्यासमोर येऊन तिने माझा हात पकडला आणि मला विनवणी करू लागली, "मुझे प्लीज़ मदत कीजिए, मुझे आपकी मदत की ज़रूरत है, मुझे यहाँ से ले चलिए." काय झालं असं इतक्या रात्री एकटं? मी वाक्य पूर्ण करणार इतक्यात ती म्हणाली, "मी नैना सुभेदार, मला घरी सोडा प्लीज." एक 20-22च्या आयुची कोवळ्या शरीरयष्टीची मुलगी माझ्याकडे मदतीसाठी विनवण्या करते पाहून मला देखील राहवलं नाही आणि मीही काहीच विचार न करता तिला बाईकवर बसायला सांगितलं. ती माझ्या बाईकवर बसली. मी तिला विचारलं, "कुठे सोडू?"
खरं तर मुंबईत कोणाला लिफ्ट द्यायच्या आधीच विचारावं लागतं कुठे जायचं आहे म्हणून. पण मी काहीच विचार न करता तिला बैस म्हणून आधीच बोललो होतो. आता जर ती मुलून ठाणे बोलली असती तरी माझ्याकडे तिला तिथे सोडण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. 7 बंगलो, ती दबक्या स्वरातच म्हणाली. त्या ठिकाणाहून 7 बंगलो अजिबात दूर नव्हतं. त्यामुळे मी जास्त लांब जावं लागणार नाही या गोष्टीवर हायसं झालो. मी किनाऱ्यावरून बाईक रस्त्यावर घेतली. 2-3 किलोमीटर जरा थोडं पुढे जातोच तर बघतो तर काय, 2 पोलीस काठी घेऊन उभे होते. कुणास ठाऊक ते मागचेच पोलीस होते का? इतक्यात पाठून ती मुलगी म्हणाली, प्लीज बाईक थांबवू नका, लवकर चला. तसं नाही करता येणार. लेन खूप छोटी आहे. त्यांना जर संशय आला तर ते आपला पाठलाग करतील आणि आपण पकडले जाऊ. असे म्हणत मी माझ्या बाईकचा वेग मंदावला. ट्रॅफिक पोलीस माझ्या बाईकसमोर येऊन ऐटीत उभा राहिला आणि त्याने मला विचारलं, काय रे, काय बडबड करतोय? गाडीचे आरसे नीट कर. कुठे चालला? घेतली आहेस का? बाईक बाजूला घे आणि उतर. जसं तो म्हणाला बाईक बाजूला घे, मला कळलं हा ट्रॅफिक पोलीस माझा वेळ घेणार. त्यात मी थोडा मद्यधुंद होतो. मी तशीच बाईक चालू केली आणि तिथून धूम ठोकली. पाठून ती मला थँक्यू म्हणाली. जरा थोडं पुढे जाताच ती म्हणाली, इथून समोरच्या लेनने राईट घ्या. शेवटचा अक्षरा नावाचा माझा बंगला आहे. मी राईट घेऊन बरोबर शेवटच्या बंगल्याच्या गेटसमोर येऊन माझी बाईक थांबवली. बघितलं तर माझ्या बाईकचे आरसे विरुद्ध दिशेने फिरले होते आणि अजूनपर्यंत माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं. तेव्हा मला आठवलं की तो पोलीस हवालदार मला म्हणालेला की बाईकचे आरसे नीट कर. ते आरसे सरळ करत मी तिला विचारलं, हाच का तुमचा बंगला? आणि मी आरशात पाहिलं तर पाठी बाईकवर कोणीच नव्हतं. बाईक अचानक हलकी वाटू लागली. मी वाकडं तिकडं होत माझी मान फिरून पाठी बघितलं तर खरंच कोणी नव्हतं. मी बसल्या बसल्या पूर्ण परिसरात कावरं-बावरं होत नजर मारली. दूर दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं. अरे, 2 मिनिटांपूर्वी माझ्या पाठीमागे बाईकवर बसलेली एक मुलगी अचानक अशी कुठे गायब झाली असावी? मी बाईक स्टँडवर लावून खाली उतरलो. आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो. इतक्यात समोरच मला अक्षरा नावाची पाटी असलेला तो बंगला दिसला. पण ही मुलगी अचानक गेली कुठे? तिला हाक मारायचं तर मला तिचं नावच आठवेना. मी तिच्या बंगल्याच्या दिशेने माझी पावलं वळवली. बेल वाजवली तर कुणीच दरवाजा उघडत नव्हतं. इतक्यात माझी नजर अगोदरच थोडं लोटलेल्या उघड्या दरवाजावर गेली. तो दरवाजा मी तसाच थरथरत्या हाताने ढकलून पाहिला. आता मात्र मला भीती वाटत होती. मला असं वाटू लागलं की मी कसल्या तरी नुसत्या फंद्यात पडतोय की काय. मी हळूवार दरवाजा ढकलत आतमध्ये शिरलो. बंगल्यात मंद अंधुक प्रकाश त्याचं अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. बऱ्याच काही वस्तू त्या पिवळशर अंधुक उजेडात देखील स्पष्ट दिसत होत्या, जसं की सोफा, खुर्च्या आणि समोर असलेलं वॉल युनिट. तर बाजूलाच घरातील बऱ्याच वस्तू खाली पडल्या होत्या, जसं की फुलदाणी आणि काही शोभेच्या वस्तू. कुठेतरी मला जाणवलं या घरामध्ये नक्कीच काहीतरी अघटित घडलेलं आहे. मी आवाज देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मला तिचं नाव देखील आठवलं. मी पुन्हा एकदा हाक मारली, नैना, नैना. पण समोरून काहीच होकार येत नव्हता. तो डुप्लेक्स बंगला होता. मी तसंच अडखळत त्या बंगल्याच्या पायऱ्या चढू लागलो. इतक्यात मला भिंतीला लागलेल्या रक्ताच्या हाताचे ठसे दिसले. आता मात्र मी पूर्णपणे घाबरून गेलो. माझ्या कपाळावरून घामाची धार वाहू लागली. मी तसाच घाबराघुबरा होऊन अर्धवट चढलेली पायरी पुन्हा खाली उतरू लागलो आणि त्या बंगल्याच्या मेन डोअरच्या दिशेने पळू लागलो. मला त्या बंगल्यातून काही करून बाहेर पडायचं होतं. विचार आला, खूप केली मदत, खूप दाखवली माणुसकी. घाई गडबडीत खाली उतरताना माझा हात भिंतीला लावलेल्या एका फ्रेमला लागला आणि मी त्या फ्रेमसकट तोल जाऊन जिन्यावरून खाली पडलो. जिन्यावरून पडल्यामुळे माझ्या ढोपराला मार लागला होता आणि मी तसाच कळवळत उठलो. इतक्यात माझी नजर माझ्यामुळे पडलेल्या त्या फ्रेमवर गेली. ती अर्धवट फुटलेली काचेची फ्रेम मी उचलून पाहिली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या फ्रेमवर हार वाहिला होता आणि ती फ्रेम दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून त्याच मुलीची होती. हो,
तीच नैना, जी तासाभरापूर्वी माझ्या बाईकवर माझ्याबरोबर बसलेली. माझं तोंड सुकून गेलं. हातपाय थरथरू लागले. भोवळ येऊ लागली. अंग अचानक ताप आल्यासारखं गरम झालेलं. त्या फ्रेमवर नुसता हारच नव्हता व्हायला, तर जन्म 1990 आणि मृत्यू 2010 असं देखील लिहिलेलं. हे बघताक्षणी माझा मेंदू एखादी व्हिडिओ फिल्म रिवाइंड व्हावी तसं पाठी सरकत गेला. मोकळ्या किनाऱ्यावर बाईक चालवणारा मी, जिथे 2 किलोमीटरचा परिसर डोळ्यासमोर दिसतो, तिथे अचानक ही मुलगी माझ्या बाईकसमोर येणं. मला अडवलेल्या त्या पोलीस हवालदाराने काय बडबड करतोय असं विचारणं. कदाचित त्याला मी बाईकवर एकटाच तर दिसत नव्हतो. मला बाईकचे आरसे सरळ कर सांगणं. माझ्या बाईकचे आरसे हे सरळ होते, ते अचानक उलटे कसे झाले असावे? हा काय प्रकार होता? हा भ्रम तर नाही ना? ती नैनाची आत्मा होती का? का माझ्या मनाचा भ्रम? हॉटेलमध्ये घेतलेल्या ड्रिंक्समुळे तर मला बरेच प्रश्न माझ्या डोक्यात सैरावैरा त्या काळोखात फिरू लागले. मी स्वतःला सावरत कसाबसा उभा राहिलो. इतक्यात मला एका स्त्रीचा विव्हळण्याचा आवाज आला. मी आवाजाचा कानोसा घेतला. तो आवाज बंगल्याच्या वरच्या मजल्यावरून येत होता, जिथे मी काही क्षणापूर्वी पायरी चढून जात होतो. मी धडपडत पुन्हा पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर गेलो. आता विव्हळण्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता. वरच्या मजल्यावर 4 खोल्या होत्या आणि नेमका त्या एका रूममधून विव्हळण्याचा आवाज स्पष्ट येत होता. मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला आणि दरवाजा हाताने उघडून पाहतो तर काय, माझ्या डोळ्यासमोर एक मध्य आयुची स्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मी दरवाजा उघडता क्षणी ती माझ्याकडे सगळा संपलेला त्राण एकटवून दबक्या आवाजात म्हणाली, हेल्प मी. ते विदारक दृश्य पाहून मी पूर्ण सुन्न झालो होतो. मला काहीच कळत नव्हतं की काय चाललंय. मी भयंकर घाबरलो होतो. मी तिच्याजवळ गेलो. बघितले तर काय, तिच्या पोटातून रक्त वाहत होतं. तिचे कपडे अक्षरशः रक्ताने चपचपले होते. जणू कोणी तिच्या पोटावर चाकूने वार केले असावे. मी तसाच त्या स्त्रीच्या जवळ गेलो तर तिने मला बाल्कनीच्या दिशेने तिचं रक्ताने लालेलाल झालेल्या बोटानं खुणावून दाखवलं. पाहिलं तर तिथे अजून एक पुरुष अगदी तसाच रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. मी माझ्या डोक्याला हात लावत कपाळावर पाझरलेला घाम पुसू लागलो. मला कळत नव्हतं त्या क्षणाला मी काय करू. घाबरून माझं स्वतःचं अंग भट्टीसारखं गरम झालं होतं. मी माझ्या जीन्समधला मोबाईल काढला. मी 100 नंबर डायल देखील केला, पण पोलिसांना कॉल लावायची माझी हिंमत होत नव्हती. मी मोबाईलमध्ये पाहिलं तर मला माझ्या मित्रांचे 22 मिस कॉल येऊन गेलेले दिसले, पण माझा मोबाईल सायलेंटवर असल्यामुळे मला कॉल आलेले कळलेच नाही. मी माझ्या मित्राला फोन लावला. कॉलच्या दुसऱ्या रिंगलाच त्याने तो उचलला. फोन उचलताच त्याने मला सवयीप्रमाणे शिव्यांची लाखोळी वाहिली. मी रडक्या स्वरात त्याला काही मोजक्या शब्दात घडलेला प्रसंग सांगितला. त्याने मला निक्षून तेथून गपचूप बाहेर पडण्याचा सल्ला दिला. मी फोन कट केला आणि मी तिथून जायला निघालो तर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाईने माझा पाय पकडला आणि ती पुन्हा विव्हळत माझ्याकडे मदतीची याचना करू लागली. तिचा तो करुण चेहरा माझे पाय थांबवू लागला. तिने पुन्हा बेडवर बोटाने इशारा करून दाखवला. मी नजर टाकली तर बेडवर मोबाईल होता. मला मदत देखील करायची होती आणि दुसरा विचार माझ्या मनात हा देखील येत होता की मी कोणत्या नसत्या पोलीस केसमध्ये तर नाही ना अडकणार. शेवटी मी याचा त्याचा जास्त विचार न करता मी तो मोबाईल उचलला आणि तिच्या हातात द्यायला गेलो तर ती अस्पष्ट थकलेल्या आवाजात म्हणाली, प्लीज कॉल डॉक्टर साळुंके. मी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन डॉक्टर साळुंकेंचा नंबर काढला आणि डॉक्टर साळुंके यांना फोन लावला. पहिले त्यांनी फोन उचलला नाही. मी पुन्हा तोच नंबर डायल केला. घोगऱ्या सुस्त आवाजात डॉक्टर साळुंके म्हणाले, हा मीना मॅडम बोला. असं मध्यरात्री फोन केलात. ते विश्वनाथ तर बरे आहेत ना? त्यांनी विचारलं. ते पुढे अजून काही बोलणार इतक्यात मीच त्यांना मध्ये थांबवत रायफलमधून सुटलेल्या बुलेटसारखं धाड घडलेला प्रसंग सांगितला. डॉक्टर साळुंके अवाक झाले. प्रसंग सावधान राखून त्यांनी मला दोघांच्याही जखमेवर टॉवेल किंवा एखादा कपडा घट्ट बांधून ठेवण्यास सांगितला.
जेणेकरून रक्तस्राव कमी होईल. त्याच रूममध्ये असलेल्या बाथरूममध्ये मी शिरलो. बाथरूममध्ये 2 टॉवेल होती. त्या दोघांच्याही जखमेवर मी ती टॉवेल घट्ट आवळून ठेवली. त्या मीना मॅडम शुद्धीवर होत्या, पण ते जे दुसरे गृहस्थ होते त्यांची शुद्ध मात्र हरपली होती. मुळात ते जिवंत तरी होते की नाही हे देखील मला कळत नव्हतं, कारण त्यांची काहीच हालचाल दिसत नव्हती. बेडच्या बाजूला लॅम्प टेबलवर पाण्याची बाटली होती. मी त्यांना पाणी पाजण्याचा निष्फळ प्रयत्न केला. घड्याळात बघितलं तर पहाटेचे 5 वाजले होते. बघता बघता 20 मिनिटे झाली तरी कुणी अजून आले नव्हते. आता मीना मॅडमची देखील शुद्ध हरपत चालली होती. मी त्यांच्या गालावर थाप मारून त्यांना जागं राहण्यासाठी सांगत होतो. आता हळूहळू ती सफेद गुंडाळलेली टॉवेल देखील रक्ताने लाल झालेली. ते दोघेही अजूनही तसेच जमिनीवर विवळत पडले होते. मी डॉक्टर साळुंकेंना पुन्हा एकदा फोन लावणार इतक्यातच मला ॲम्ब्युलन्सचा आवाज बाल्कनीतून आला. मी धावत खाली उतरलो. समोरच एक गृहस्थ उभे होते. मी अंदाज बांधला की हेच डॉक्टर साळुंके असणार. इतक्यातच 2 कंपाऊंडर स्ट्रेचर घेऊन समोर आले. मी त्यांना माझं बोट दाखवून वरच्या दिशेने जाण्यास सांगितले. डॉक्टर साळुंके आणि ते 2 कंपाऊंडर धावत बंगल्याच्या वरच्या मजल्यावर गेले. केवळ 5 मिनिटातच त्या दोघांनीही स्ट्रेचरवर ठेवून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले. डॉक्टर साळुंकेंनी मला देखील हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले. मी मागचा पुढचा कसलाच विचार न करता ॲम्ब्युलन्समध्ये बसलो. अगदी 5-1 मिनिटात वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या थोडं पुढे एका हॉस्पिटलमध्ये आम्ही उतरलो. त्या दोघांनाही माझ्यासमोरच ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टर साळुंकेंनी मला बाहेरच बसण्यास सांगितले. ते स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. मी बाजूलाच एका खुर्चीवर तसाच घामटलेल्या चेहऱ्याने थकलेल्या अवस्थेत बसलो होतो. मी खूप थकलो होतो. 3 तासात एवढं काही घडून गेलेलं की आयुष्यात असं काही घडेल याचा तीळ मात्र देखील विचार केला नव्हता. मला घरी फोन लावून बाबांना सर्व काही सांगावंसं वाटत होतं, पण माझी हिंमत होत नव्हती. मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत होतो की त्या दोघांच्याही जीवाचं काही बरं वाईट होता कामा नये, आणि जर तसं काही झालं असतं तर मी नसत्या गोत्यात आलो असतो. बरं, पोलीस चौकशी जरी झाली असती तरी नैनाबद्दल मी पोलिसांना किंवा इतरांना काय सांगणार होतो? जी मुलगी 1 वर्ष आधीच मृत्युमुखी पडली आहे, मला काही दिवसापूर्वी कशी भेटू शकते? मुळात नैना मला खरंच भेटली होती का? का ते सगळं हॉटेलमध्ये घेतलेल्या त्या 4 पेग विस्कीचा परिणाम होता? का मी नशेमध्ये होतो आणि जे काही घडले तो माझा भास होता? जर हा भास होता तर एवढं सगळं जुळून कसं आलं? या दोघांना वाचवण्यासाठी नैनाचं मला अक्षरा बंगल्यावर घेऊन आली होती का? हे दोघे नैनाचे कोण लागतात? मगाशी मला नैना दिसत होती तर मग आता ती कुठे आहे? असं तर नाही ना की तिच्या घरच्यांनी हिचा मृत्यू झाला असं वाटतं असावं, पण मुळात ही जिवंत आहे? असे अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यामध्ये कल्लोळ माजवला. त्या दोघांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन आता 1 तास झाला होता. इतक्यातच डॉक्टर साळुंके बाहेर आले. डॉक्टर साळुंके बाहेर येताच मी ताडकन उठलो आणि मी त्या दोघांबद्दल त्यांच्याकडे विचारपूस करू लागलो. पण डॉक्टर साळुंकेंनी काहीच उत्तर न देता त्यांनी मला अजून थोडा वेळ बसण्याची विनंती केली. मी अजून अर्धा तास वाट पाहत बसलो. इतक्यात डॉक्टर साळुंके तसेच एक इन्स्पेक्टर आणि 2 कॉन्स्टेबल माझ्यावर बारीक नजर मारत चालत येत होते. जणू ते मला धरायलाच येत होते. जणू त्यांनी मला अपराधी म्हणून शिक्कामोर्तबच केलं होतं. मी हळूहळू थरथरत्या पायांनी उभा राहिलो. अंदाजे 6-1 फूट उंचीचा भारदस्त शरीरयष्टीच्या त्या इन्स्पेक्टरने माझ्याकडे प्रश्नमंजुषा भडीमार केला. नाव काय तुझं? मी चाचरत म्हणालो, आयुष. माझ्या तोंडाजवळ येत तो म्हणाला, दारू प्यायला आहेस? त्या दोघांना तू कसा ओळखतो? त्या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न का केलास? लवकर बोल. तो इन्स्पेक्टर माझ्यावर जवळजवळ खेकसला. इतक्यात डॉक्टर साळुंके त्यांना म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, जरा हळू. मला तर काहीच कळेनासं झालं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी ततपप करत त्यांना विनवणी करत म्हणालो, अहो, काय बोलत आहात तुम्ही? डॉक्टर साळुंकेंना मीच फोन करून सांगितलं बंगल्यावर येण्यासाठी. इन्स्पेक्टर पुन्हा माझ्यावर खेकसला आणि त्याने माझी कॉलर पकडली. त्याने जोरात माझ्या कानशिलात मारली. आता मात्र माझे हातपाय गळून पडले होते. माझ्या डोळ्यासमोर एक अंधुकसा धुसरपणा जाणवू लागला. मला भोवळ येऊ लागली.
डोळ्याच्या पापण्या गपागप मिटू लागल्या. पाय लटपटू लागले. त्या तशाच अवस्थेत मी काही बोलणार इतक्यातच समोर मला नैना दिसली. अगदी तशीच जशी मला काही तासापूर्वी दिसली होती. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर ते भय नव्हतं. कसलीही घाई नव्हती, कसलीही काळजी नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक स्मितहास्य होतं. जणू तिला मला काहीतरी सांगायचं होतं. मी तसाच समोर बोट उंचावत दबक्या स्वरात नैना नैना म्हणू लागलो. मी तिला काही विचारायला जाणार इतक्यात मी माझे डोळे मिटले आणि मी बेशुद्ध होऊन तसाच खाली पडलो. क्रमशः पुढील भाग लवकरच येत आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटत आहे आणि जर माझ्या कथा आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनल आवडले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना थँक्यू. बाय बाय.